तर मित्रांनो, तुम्ही आय बटनावर क्लिक करून इथपर्यंत पोहोचलाय। तुम्ही मागे बघू शकता की आपल्या साड्या किती दिसतायत। म्हणजे तुम्हाला नक्कीच साड्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि इथली माहिती तर मला काय नाहीये, पाठीमागे आपल्या कनक मॅडम आहेत, ते आपल्याला सर्व माहिती देणार आहेत। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार मॅम, कसे आहात? खूप छान। सर्वप्रथम व्हिडिओ चालू करायच्या अगोदर मी आपल्या मनापासून स्वागत करते सर आपल्या अजमेरा फॅशन मध्ये। फर्स्ट टाइम आलात ना तुम्ही? फर्स्ट टाइम आलोय। आम्ही खूप व्हिडिओ बघितले, खूप नाव ऐकलं अजमेरा फॅशनचं। ऍक्च्युअली काय झालंय, आमच्या इकडे साड्या एकतर भरपूर महाग मिळतात आणि सर्व म्हणजे जे घरातल्या जे काही लेडीज आहेत ना, त्यांना आम्हाला हा व्यवसाय चालू करायचा आहे आणि ते रिस्क घेऊन आम्ही एवढ्या लांब आलेलो आहे। तर एक ट्रस्टेड पर्सन पाहिजे आम्हाला की बाबा ते आम्हाला पोहोचवतील, कारण की अशा भरपूर म्हणजे अक्षरशः माझ्या स्वतःबरोबर पण अशा गोष्टी घडलेल्या आहेत की साड्या पाठवून दिल्या आणि मध्येच डुप्लिकेट साया मारून किंवा काही करून अशा पार्सल गायब झाले। पण मी अजमेरा फॅशनचा जो काही रिव्ह्यू वगैरे बघितला आतापर्यंतचा तो खूप छान आहे। फक्त आम्हाला आता कुठली साडी किती रुपयाची आहे आणि यांच्या प्राइस वगैरे किती पासून स्टार्ट होतात? नक्कीच आपण काय करूया, जसं की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आमच्या इथे महाग मिळतात साड्या आणि आपल्यासोबत असं एक एक्सपिरियन्स आलेला आपल्यासोबत। तर मित्रांनो, कसं काय, जेवढा माहिती आहे, जेवढा आपल्याला आय थिंक महाराष्ट्र लोकांना सुद्धा माहित असेल, जेवढ्या लोक साड्यांचा बिझनेस करतात ना, ते सुरत मधूनच येतात। मी नाव नाही घेतलं की आपल्या अजमेराकडूनच येतात, सुरत मधून येतात म्हणतात। आणि त्याच्यामध्ये आपला अजमेरा फॅशनचा पण आहे। आणि कसं मित्रांनो, काय माहिती का, सुरत सर्वात मोठा टेक्सटाईल मार्केट आहे सर, सगळ्याला माहितच आहे। पण काही असे ट्रस्टेड कंपनी आहे ज्याच्यामधून तुम्ही इझिली परचेसिंग करू शकता आणि तुमच्या सिटीपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी, जबाबदारी पूर्णपणे कोण? आपली अजमेरा फॅशन किंवा त्यांची कंपनी घेते। अजमेरा फॅशनची नाही, वेगळी कंपनी पण सांगते मी, पण ट्रस्टेड कंपनी असणं फार गरजेचं आहे। तर जसं की मित्रांनो, जर तुम्हाला बिझनेस सुरुवात करायचा आहे, जर की जास्त सर आम्ही टार्गेट करतो हाऊसवाईफ लोकांना, जे घरी असतात, ज्यांना नवीन नवीन लग्न झालं असेल, कामाला जाण्याची परवानगी नसेल, पण आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला काहीतरी करायचं, असे जे बायका आहेत त्यांच्यासाठी मी स्पेशली ही व्हिडिओ बनवू लागले। त्यांच्यासाठी मी डेडिकेट मी त्यांना करते सर। आपले ते कसं आहे, 45 रुपयांपासून सुरुवात आहे। 45 रुपये? हो सर, 45। असं नाहीये मित्रांनो की मी सांगते आणि मी तर नाही दाखवणार। आपल्याला 45 साडीची सर रुपये, जी साडी मी तुम्हाला दाखवते ते वेअर पण करतात, ॲज अ डेकोरेशन साठी सुद्धा यूज करतात। ते तुम्हाला डिसाईड करायचं की ती साडी तुम्ही कशा पद्धतीने यूज करणार, पण ती पण मी तुम्हाला साडी नक्कीच दाखवेन सर। ऍक्च्युली कसं, आपल्या कुठलीही कलेक्शन बल्क क्वांटिटी मध्ये राहते, सगळे कलेक्शन बंच अकॉर्डिंग मध्ये मिळतात, आपण सिंगल पीसचं काम नाही करत आहे सर। मला सांगा, 45 रुपयाला साधी आपल्याला कॉटनची एक एवढीशी रुमाल नाही भेटत आहे मार्केटमध्ये गेलं तर। आम्ही तुम्हाला 5.5 मीटरची साडी देतोय 45 रुपयाला। हे तुम्ही विथ लेंथ पण दाखवून देते सर, माझी हाईट तर असेलच बरोबर चांगली, तर तुम्ही पाहू शकता विथ लेंथ मी दाखवते। 5 मीटरची साडी तुम्हाला भेटते आणि ही साडी तुम्ही वेअर पण करू शकता ॲज युजल, नाही तर ड्रेस साठी यूज करू शकता, नाही तर तुम्ही डेकोरेशन साठी सुद्धा यूज करू शकता। पाहू शकता सर। हो, आणि साडीची क्वालिटी पाहू शकता मॅम, कुठेही डॅमेज तुम्हाला नाही दिसणार आहे। इन केस म्हणतात ना की डॅमेज वगैरे आलं तर आम्ही काय करायचं, पण असं तुम्हाला नाही भेटणार, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते। येस मॅम, ही 45 साडीची रुपये आहे। तुम्ही स्क्रीनशॉट देखील पाठवून हे व्हॉट्सअपला पाठवू शकता की आम्हाला ही साडी हवी आहे, जर तुम्हाला हवी असेल बिझनेससाठी। आपण किती क्वांटिटी? याच्यामध्ये मॅम 10चा असतो, कधी 12चा पीस असतो। क्वांटिटी कशी असेल म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळून जातात। एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवून देते, कलर्स तर भरपूर आहेत, कलर्स तुम्हाला भेटून जातात, पाहू शकता। टोटल बघा 10चा पीस राहणार आहे। ओके, हो, जसे की म्हणतात ना की 45 रुपयांची साडी अजमेरापासून सुरुवात होते, तर होते। तर आता नेक्स्ट व्हरायटी आहे सर, हे एक लुक मी तुम्हाला दाखवून देते। हे फक्त तुम्ही एक राऊंड अप दाखवा असं। हे आपलं संपूर्ण साडीचा जो डिपार्टमेंट आहे ना सर, तो प्रिंटेड साडी, डेलीवेअर साडीज आहेत। डेलीवेअर साडीज मध्ये तुम्ही एवढं मिनी समुद्र पाहू लागलात आपल्या अजमेरा फॅशन मध्ये। कसं आहे सर, जेव्हा कस्टमर्स येतात ना, त्यांना डाऊट येते की बाबा कुठलीही साडी घ्यावं आणि कुठलीही साडी सोडावं। तुमच्या बजेटमध्ये बसणारी सगळ्या साडी आपल्याकडे इथे भेटून जातं। फॉर एक्झाम्पल हे फॅन्सी साडी आहेत सर। आता कसं, जे जॉब करणारे गर्ल्स वगैरे असतात किंवा नवीन नवीन लग्न झालेले असतात, त्यांना अशा प्रकारची साडीज खूप नक्की छानच शोभेल। जर तुम्ही घरगुती बिझनेस सुरुवात करायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने साड्या ठेवू शकतात, अगदी कमी किमतीमध्ये भेटणार आहे सर सगळ्या साड्या। जसे की तुम्ही अशा प्रकारच्या साड्या घेऊन आपण बिझनेस सुद्धा करू शकतात। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता असं जॉर्जेट असो, शिफॉन असो, रेयॉन फॅब्रिक असो, डिफरंट फॅब्रिकमध्ये आपल्याकडे कलेक्शन मिळणार आहे साड्यांमध्ये। आणि हे सर हे जी साडी आहे ना, 45 रुपयाची जी साडीची वरती असेल ना, 6.5 मीटरची साडी मिळते विथ ब्लाउज सोबत। अच्छा, हो, हे आपला पल्लू आहे, पदर तुम्ही पाहू शकता, टेसल्स आपल्याला दिलेले आहेत। सेट अकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवून देते, पाहू शकता मॅम। सगळ्यांची पॅकेजिंग अशाच राहील असं नाही आहे, अकॉर्डिंग तुम्ही कुठली साडी सिलेक्शन करता ते। ही साडी तुम्ही पाहू शकता। आणि काही लोक असं विचारणार की बाबा आता तुम्ही सेट वाईज साड्या विकू लागलात, सेम कलर येणार का, सेम डिझाईन येणार का, मग आम्ही कस्टमरला कसं विकणार? बरोबर आहे, तर मी तुम्हाला दाखवून देते। एक्झाम्पल दाखवल्याशिवाय कस्टमरला सुद्धा समजणार नाहीये। तर हे पूनम साडी आहे सर, पूनम फॅब्रिक।
हे टोटल तुम्ही पाहू शकता 10चा पीस आहे. 10च्या 10 कलर्स आणि डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या सापडणार आहे. ओके. 10चा बंच म्हणजे तुम्ही कस्टमरला इझिली विकू शकता. आणि प्लस पॉईंट काय की मॅम ह्याच्यामध्ये 6.5 मीटरची तर साडी आहेच आहे. आहेर आता आहेर लग्न समारंभाचा सीझन सुरू होणार आहे. आहेरासाठी सुद्धा जर तुम्हाला इथे येऊन परचेसिंग करायचं असेल, ऑब्व्हियसली बल्क क्वांटिटीमध्येच परचेस करणार ते, आम्ही सिंगल पीस तर देणार नाही तुम्हाला. तर अशा बल्क क्वांटिटीमध्येही तुम्ही ऑनलाईन ऑर्डर मागू शकता. बिझनेससाठी नव्हे तर आहेरासाठी सुद्धा तुम्ही मागू शकता. हे संपूर्ण आपलं कलेक्शन तोच आहे सर, पूर्ण ओव्हरऑल डिपार्टमेंट द्यायचं आहे. प्लेन कॉन्सेप्टमध्ये हवी असेल, आता अशा प्रकारची जी ज्वेलरी असते ना सर, युनिफॉर्म असते त्यांचा, तसाही आपल्याकडे प्रोडक्ट मिळून जाईल. पाहू शकता मॅम, फॅब्रिक तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट मटेरियल आहे. एक छोटासा रिंग, येस मॅम, छोटासा लाईट वेट फॅब्रिक आहे मॅम, आणि एक छोटीशी रिंग मध्ये पास होऊन जाते. आणि यामध्ये कसं आपल्याला सपोज नंबर ऑफ क्वांटिटी जर घ्यायची असेल तर ते पण आपल्याला मिळून जाईल मॅम. आता मी एक सांगते, जर तुम्ही मोठा बिझनेस सुरुवात करणार आहे, इथं आलात, तुमचं मिनिमम 5-10 लाख बजेट आहे, तुम्हाला एका ॲट ए टाइम 1000 पाहिजे डिझाईन, जर तुम्हाला 5000 पाहिजे, 10000 पाहिजे, ॲट ए टाइम मिळून जाईल. बापरे, बघा तुमच्या बजेटमध्ये आम्ही सगळ्या व्हरायटीज तुम्हाला बनवून देतो. ॲट ए टाइम तुम्हाला 10000 पीसेस सुद्धा आम्ही करून देऊ. हा तर आपला डिपार्टमेंट राहिला सर प्रिंटेड साडींमध्ये. एवढ्या डिझाईन्स आहेत, आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर नाही करू शकत, पण हे सगळ्या डिझाईन तुम्ही ॲट ए टाइम PDF मध्ये पाहू शकता घरी बसून. हो, स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे सर, तिथे व्हॉट्सअप करू शकता. आणि अजून एक सर, हा आपला जो 3 डिपार्टमेंट आहेत इंडिव्हिज्युअल तुम्ही पाहू शकता. हे लेस बॉर्डरची साडी डिपार्टमेंट आहे. ही कॅटलॉग साडी आहे, त्याच्यामध्ये कॅटलॉग फॅन्सी साडी कलेक्शन आहे. लेस बॉर्डरची साडी कशाला असते सांगते. आता काही बायका अशा असतात ना मॅम की प्लेन साडीमध्ये आम्हाला लेस बॉर्डरची पॅटर्न पाहिजे, तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची पॅटर्न साडी ही आपल्याकडे भेटून जाणार आहे. आणि लेस बॉर्डर मध्येही वेगवेगळ्या लेस बॉर्डर आहेत मॅम. मिनी लेस बॉर्डर, छोट्या लेस बॉर्डर मध्ये पण आपल्याकडे कलेक्शन भेटणार आहे. मॅम ऍक्च्युली रेंज जे आहेत ना 200 पासून इथून सुरुवात आहे आपल्या इथे, पण प्रत्येकाचा आपण प्राइस ओपन नाही करू, कारण की आजकाल युट्यूबवर आपण बघतोय की 30 रुपयाला साडी, 35 रुपयाला साडी, 45 रुपयाला साडी, आणि मग ते बघून आपण व्हिडिओ ओपन करतो, पण प्रत्यक्षात तिथं गेल्यानंतर तसं काही होत नाही, असं कमेंट भरपूर आलेले आहेत. आपले जे व्ह्युअर्स आहेत ते आता म्हणणारच ना की आपल्याला आता बिझनेस स्टार्ट करायचा, तर त्यांना इथले पॅटर्न्स पण बघायला लागणार, म्हणजे ते बघू शकणार ना मला ह्या पॅटर्न मधले हे क्वांटिटी एवढी मागवायची. मग त्यासाठी आता तर आपण एवढे तर क्वांटिटी नाही दाखवत ना, नाही दाखवत. त्यासाठी आपण काय करणार मॅम? ऍक्च्युली कसं आहे, व्हिडिओ मात्र आपण प्रॉपरली सगळ्या कलेक्शन नाही दाखवू शकणार, पण आपल्या काय येते हे सगळं जे कलेक्शन आहेत ना मॅम बंच वाईज, हे जे एक PDF बनतं, आम्ही एक PDF बनवतो. आपल्या इथे दोऱ्यांपासून ते डाईंग पर्यंत, डाईंग पासून ते पूर्ण कलेक्शन बनेपर्यंत आपल्याकडेच घडतं. आपला अजमेरा फॅशन ॲज अ मॅन्युफॅक्चरर आहे. तर आपल्या इथे कसं आहे, ह्याची मॉडेलिंग केली जाते. जेव्हा प्रोडक्ट बनलं जातं त्याची मॉडेलिंग केली जाते. मॉडेलिंगसाठी आपले शूटिंग डिपार्टमेंट डिफरंट आहे. तिथे मॉडेलिंग केल्यावरती, एडिटिंग केल्यावरती त्याच्यावरती जे नंबर्स असतात, त्याचे प्राइस असं सगळं आम्ही मेन्शन करतो. कपडा कुठला आहे ते सुद्धा आम्ही सांगतो. शिफॉन असेल शिफॉन, जॉर्जेट असेल जॉर्जेट, पूनम असेल पूनम. तर आम्ही पूर्ण संपूर्ण माहिती एक PDF मध्ये बनवतो, त्याच्यामध्ये रेट सुद्धा असतात. आम्ही ते तुम्हाला सेंड करतो. तुम्ही घरी बसून ओपन करायचं आहे, कुठली कलेक्शन तुम्हाला आवडली, प्राइस तुम्हाला रिझनेबल वाटले, परचेस जे तुम्हाला आवडलं परत फॉरवर्ड करायचं आहे. ज्या नंबरनी तुम्हाला आले त्याच नंबरला फॉरवर्ड करायचं आहे, आणि तुमचं एक रफली बिल बनवलं जाईल. मी कम्प्लीट बिल नाही म्हणत आहे, रफली बिल बनवते, कारण की त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करायचं असेल तर काही ऍड करू शकता, नाहीतर नाही बाबा बिल आमचं जास्त झालंय थोडं कमी करा म्हणलं तर पण आम्ही त्याच्यामध्ये कमी करू. मिनिमम ऑनलाईन ऑर्डरचा जो सर मिनिमम ऑर्डर किती करायचा म्हणतात ना, 20 ते 30,000 ऑर्डर करणं कंपल्सरी आहे सर आपल्या इथे. अच्छा, कशाला ते सांगते, कारण की आपला कुरिअरचं काम नाहीये, आपला ट्रान्सपोर्टेशनचं काम आहे. कुरिअरचं काम असेल तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्ज जास्त बसेल. जसे की आपल्या कुरिअरचं गेलं तर वेट KG नुसार ते आपल्याकडे काय पैसे घेतात, आणि मिनिमम तुम्ही 10,000 तरी पण घेतलं तरी पण तुमचे 2 ते 4,000 तुमचे कुरिअरच लागून जाईल. त्याच्यापेक्षा तुम्ही ट्रान्सपोर्टेशनला टाका, ट्रान्सपोर्टेशनचा अमाऊंट तुम्हाला कमी बसेल. त्याच्यामुळे हो, जास्त क्वांटिटी. आणि मेन काय मॅम, जास्त क्वांटिटी तुम्ही घेतल्यानंतर त्यात तुमचाच फायदा आहे. आता तुम्ही क्वांटिटी घेतलात, बरं तुमचं 5,000चं बजेट आहे समजून घ्या, 2-3,000 5,000 मध्ये तुमच्या 2-3 पीसेसमध्ये होऊन जाईल ना, कारण आपण सिंगल पीस तर देणार नाही. आणि तुम्ही बिझनेस काय करणार, कस्टमरला आयटम्स काय दाखवणार, कलेक्शन काय दाखवणार. बिझनेस करायचं असेल तर थोडा बजेट तर ठेवणं गरजेचं आहे. चॉईस तर प्रत्येकाची वेगळीच येते ना. आणि हे पाहू शकता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लेस बॉर्डरचं इथे डिझाईन्स आहेत. लाईट कलर पाहिजे, डार्क कलर पाहिजे, डस्टी कलर पाहिजे, सगळ्या प्रकारचे कलर्स इथे भेटून जातात. छान छान कलर आहे, सगळे कलर्स आहेत मॅम आपल्याकडे, कारण की सगळ्यांची चॉईसेस डिफरंट असते. कुणाला पेस्टलमध्ये इंटरेस्ट असते, कुणाला डार्कमध्ये इंटरेस्ट असते.
आपल्या ते सगळे व्हरायटी भेटणार आहे. सर्व साड्या जर दाखवायचं म्हणलं तर आपल्याला 5-6 तास पुरणार नाहीत, कारण की आल्याच आम्हाला ज्यावेळेस सरांनी सर्व फिरवलं ना, अक्षरशः अजून सुद्धा पाय दुखतायत आमचे, आणि पॉसिबलच नाहीये की एवढी व्हरायटी आम्हाला दाखवता येणार आहे. आपल्या सोन्यादादाच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहेत. आणि हे राहिला मॅम आपल्या कॅटलॉग साडी डिपार्टमेंट. काही लोकांना कॅटलॉग म्हणजे काय माहित नसतं, मी एक्सप्लेन करते. कॅटलॉग म्हणजे काय असतं, आता जसं की आपण पाहिलं ना ते सिंगल जो साड्या मी तुम्हाला ओपन करून दाखवले ते नॉन कॅटलॉग साड्या आहेत. ओके. कॅटलॉग म्हणलं तर तुम्हाला एक असं एक बुकलेट येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला असे डिझाईन्स सापडतात. जे तुम्हाला डिझाईन्स येणार आहेत ना ह्याच्यामध्ये ते तुम्हाला इथे मिळतं. मी म्हणलं तर मॅम मॉडेलिंग आमच्याकडेच घडतं, म्हणून हे मॉडेलिंग आपल्याकडेच घडलेलं आहे. हे सगळे फोटोज तुम्ही पाहू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटली पाहू शकता 8 पीसचं सेट आहे. तुम्ही सांगा मॅम ह्याच्यामध्ये तुम्हाला मी कुठला कलर दाखवू, ओपन करू. ओके. तर माझा मागचा हेतू काय मॅम, की मी जे कलर तुम्हाला कशाला विचारले माहिती का, काही लोक असे असतात ना ऑब्व्हियसली असणारच, कारण की काही पैसा ठेवणार आहे म्हटलं तर विचारपूसनी तर करणार, ते तुम्ही असो किंवा मी असो. काही लोकांना असे काय वाटते की फोटोजमध्ये जो आम्ही सिलेक्शन करतो का तोच माल आमच्याकडे येईल का. तर मी तुमच्या समोरच ओपन करून दाखवतो. ही वाले ॲज इट इज तेच साडी मी तुम्हाला दाखवेन. आणि मटेरियल पण तुम्ही पाहू शकता मॅम, एकदम सॉफ्ट मटेरियल राहणार आहे. याची रेंज काय येते मॅम? इकडनंच मी तुम्हाला सांगितले 200 पासून स्टार्टिंग आहे आपल्या इथे. म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. 199 पासून आपल्याकडे कॅटलॉगचा आयटम सुरुवात होतो. फक्त फोटो बघायचा आणि सांगायचा. हो, पाहू शकता तुम्ही ॲज युजल तेच कलर तुम्हाला भेटेल. आणि हे सेकंड कलर जे तुम्ही इथे पाहते फोटोमध्ये हे पाहू शकता ब्राउनिश कलर मध्ये. म्हणजे असे टोटल सेट आहे सर आपला. सर्वांची एक शंका अशी असते की ज्या नॉर्मल साड्या असतात त्या नॉर्मल साड्यांच्या पेक्षा कॅटलॉगच्या साड्या का महाग असतात? सर मी क्लिअर करून देते. कॅटलॉगच्या साड्यांमध्ये सर डिझाईनचा डिफरंट असतो, फॅन्सी मध्ये येतात. आणि दुसरी गोष्ट ह्याची मटेरियल डिफरंट असते. आणि तिसरी गोष्ट काय म्हणलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला कॅटलॉग येतो. मॉडेल खर्च वगैरे. बरोबर समजू शकता. मॉडेल खर्च. तर त्याच्यामध्ये कसे तुम्हाला एक ॲज युजल सांगायला गेले तर हे पूर्ण कसे बंच आपण घेतलं भाई, एक साड्या ओपन करून दाखवा, त्याच्यामध्ये एक आपला टाइम वेस्ट. दुसरं काय म्हणलं तर कॅटलॉग मध्ये काय आपल्याकडे मटेरियल पण डिफरंट असतं, डिझाईन पण डिफरंट आहे आणि फॅन्सी मध्ये येतात ह्याच्यामध्ये. आणि म्हणजे हा जो फोटो आहे, म्हणजे या फोटोवर आपण चॉईस दाखवणार. जे आपले ग्राहक सुद्धा असतात ते ग्राहक सुद्धा काय करतात, आम्हाला ही साडी दाखवा. म्हणजे समोरच्या आपल्या जिथं 10 कामगार लागणार आहे तिथं 4 कामगारांमध्येच आपलं काम होणार आहे. आणि सर प्रत्येक कॅटलॉगचा जो पॅकेजिंग आहे तो अशा पद्धतीने राहणार आहे. ओके. पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता, म्हणजे ॲज अ सुंदर पॅकेजिंग तुम्हाला मिळून जाईल असं म्हणायला गेलं तर. हे दुसरं पार्सल आहे, दुसरं कॅटलॉग आहे सर, पाहू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता कुठली साडी तुम्हाला पाहायची, मी तो पण करते. कारण ह्याच्यामध्ये आजूबाजू सगळे थोडंसं डिफरंट डिफरंट कलर्स दिसतोय मला. ओके, एक सेकंड. आणि पाहू शकता हे थोडंसं रेनबो कलर पॅटर्न मध्ये दिलेलं आहे. आणि हे गोटापट्टीचा स्मॉल लेस बॉर्डर आहे मॅम. मी सांगितलं होतं तुम्हाला की मोठा छोटा सगळ्या प्रकारच्या लेस बॉर्डरचा डिझाईन तुम्हाला इथे भेटणार आहे. फॅन्सी टाईप आहे, फॅन्सी मध्ये कॉलेजमध्ये रियुनियन आहे, नाहीतर कुठे तर आपल्याला छोट्याशा स्मॉल पार्टीमध्ये जायचं तर ॲज युजल इज इट ओके. पाहू शकता. आणि ब्लाऊज ही तुम्हाला अशा कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये ब्लाऊज मिळालेला आहे. ब्लाऊज शिवला तर लुकच वेगळा ऑब्व्हियसली. ते संपूर्ण आपल्या डिपार्टमेंट तर तोच राहणार आहे, पण आपल्याला अजून काही साड्यांचे कव्हर करायचे असल्या कारणाने आपण क्वचितच कलेक्शन दाखवतो. इथपर्यंत तर आपण माहिती बघितली. आता आपण काय करूया, सेकंड पार्ट बघूया. सेकंड पार्ट बघायला विसरू नका. आणि सेकंड पार्ट बघायचा असेल तर आय बटनावर तुम्ही क्लिक करा आणि पूर्णच व्हिडिओ बघा. पूर्ण माहिती घेऊनच तुम्ही या इथे.